चला नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण 7वी स्कॉलरशिप नवीन सिलेबस नुसार स्वाध्याय 14.3 पाहत आहोत। चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे स्वाध्याय तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। ओके, वेळ न घालवता या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया आपण। तर पहा, ही आकृती दिलेली आणि वरील आकृतीमध्ये रेषा आर टी व किरण क्यूटी यांचा छेदसंच कोणता आहे? आता लक्षात घ्या, रेषा आर टी म्हणजे हे आर आणि टी ही रेषा, त्यानंतर किरण क्यूटी, क्यूटी म्हणजे या इथून इथपर्यंत। आता लक्षात घ्या, हे आर आणि टी म्हणजे ही टोटल इथून इथपर्यंत। ओके, आणि त्यानंतर क्यूटी म्हणजेच या क्यू पासून ह्या टी पर्यंत। लक्षात आलं? म्हणजेच या ठिकाणी विचारलं आपलं छेदसंच, म्हणजे छेदसंच याचा अर्थ काय? या ठिकाणी कॉमन असणार। तर कॉमन काय आहे? तर या ठिकाणी पहा, आर टी आणि क्यू टी याच्यामध्ये क्यू टी हे काय आहे? कॉमन या ठिकाणी आपल्याला मिळतो। म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे किरण क्यू टी। काय असणार आहे? किरण क्यू टी, ऑप्शन क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे। ओके, या ठिकाणी जर रेषाखंड क्यू टी, या ठिकाणी क्यूटी हा रेषाखंड या ठिकाणी होऊ शकतो, पण या ठिकाणी एक बाजू मर्यादित आहे आणि दुसरी बाजू अमर्याद आहे, म्हणजे या ठिकाणी किरण क्यूटी हे उत्तर अगदी बरोबर आहे। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 2, किरण ए बी। तर लक्षात घ्या, या ठिकाणी जर ए घेतलं आणि अशी जर रेषा ओढली आपण, तर इथं बी असणार आहे। हा झाला किरण ए बी व किरण बी ए। आता दुसरा किरण काढायचा आपल्याला, तर बी ए म्हणजे या ठिकाणी सुरुवात केली आणि या बाजूला जर आपण गेलो तर या ठिकाणी असणार आहे ए आणि इथे असणार आहे बी, म्हणजे किरण बी ए आलं लक्षात? यांच्या सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती असेल? आता या दोन्हीचा एक सामायिक बिंदू घ्यायचा, सामायिक बिंदू घेऊन ही आकृती या ठिकाणी आपल्याला जर बनवली तर लक्षात घ्या, या आकृतीला आपण असं बनवू शकतो। पहा, इथे ए आणि बी, तर लक्षात घ्या, आता बी ए किरण हा येऊ शकतो आणि ए बी हा किरण होऊ शकतो, म्हणजे या दोन्ही सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती असणार आहे काय? ए बी, म्हणजे रेषाखंड ए बी हे उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे। ओके, रेषाखंड ए बी। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। हा प्रश्न क्रमांक 3, ए बी सी बी ई एफ यातील कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत, तर प्रत्येक 2 बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? असा प्रश्न आहे। पाहता, कोणतेही 3 बिंदू एकाच रेषेवर नाहीत, म्हणजे जर आपण हे ए इथं समजा, इथं बी, सी, डी, ई आणि एफ असे जर बिंदू घेतले तर पहा, या ठिकाणी ए आणि बी ला जोडून एक रेषाखंड, त्यानंतर ए आणि सी ला जोडून एक रेषाखंड, ए आणि डी ला जोडून एक, ए आणि ई ला एक जोडून, ए आणि एफ ला जोडून, तसंच आपल्याला बी चे, म्हणजे असे आपल्याला किती रेषाखंड काढता येतील असे विचारले। तर पहा, या ठिकाणी सोपं, या ठिकाणी हे जर सर्व 3 बिंदू एकाच रेषेवर नाहीत म्हणताय, जर हे एका रेषेवर म्हणजे असे जर असतील बी सी डी ई एफ, तर या ठिकाणी पहा, हे जर असे असते तर आपण याला डायरेक्ट काय केलं असतं, 1 2 3 4 5 असं, आणि यांची काय केली असती बेरीज, म्हणजे उतरत्या क्रमात 5 4 3 2 1, तर याचं उत्तर येईल 15। तर या ठिकाणी यांचं देखील उत्तर काय येणार आहे? 15च येणार आहे। किंवा रेषाखंड काढण्यासाठी एक सूत्र आहे, तर एकूण रेषाखंड बरोबर काय सूत्र लक्षात ठेवायचं, n कंसात n वजा 1
भागिले 2. n म्हणजे काय या ठिकाणी लक्षात ठेवायचं, n म्हणजेच 1 2 3 4 5 6 किती आहेत टोटल बिंदू 6. तर आपण याला असं लिहू शकतो 6 कंसात 6 वजा 1 कंस बंद छेदात 2 म्हणजेच 6 गुणिले 5 छेदात 2 6 पंचे 30 भागिले 2 15. या सूत्रात जरी आपण किमती ठेवल्या तरी रेषाखंडांची संख्या मिळून जाते, किंवा मग तुम्हाला हे जे रेषाखंड दाखवले तर ते अशा पद्धतीने एका रेषेत मांडले आणि यांची जर यांना नंबर देऊन बेरीज केली तरी रेषाखंड या ठिकाणी 15 येऊन जातील. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4. सोबतच्या x आणि y या दोन प्रतलांची निरीक्षणे करून पुढील विधानापैकी योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर लक्षात घ्या, ह्या ठिकाणी आकृती खालील बाजूला इथे आहे. पण काय करायचं, योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर पहा, या ठिकाणी पहिला ऑप्शन बघूया. बिंदू FBC हे भिन्न प्रतलातील बिंदू आहेत. भिन्न प्रतलातील म्हणजे वेगळ्या प्रतलातील. आता पहा FB आणि C इथं पाहूया आपण. हे पहा FB आणि C हे टोटल भिन्न प्रतलातील आहेत का? नाही, एकाच प्रतलातील. म्हणजे हे या ठिकाणी विधान कसं आहे, आपल्याला काय विचारले, योग्य विधान विचारले, पण हे योग्य विधान नाही. ओके, हे एकाच प्रतलातील आहेत FB आणि C. ओके, चला नेक्स्ट. दोन्ही प्रतले छेदतात तिथे किरण तयार होतो. आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही प्रतले छेदतात तिथे किरण तयार झालेला दिसतो का? पहा, या ठिकाणी हे दोन्ही प्रतले इथं छेदले तर इथं काय तयार झालेलं आहे, या ठिकाणी किरण तयार झालेला आहे का? नाही, इथे काय झाले, रेषा तयार होते. म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल. तिसरा ऑप्शन पाहूया. बिंदू AG आणि E हे एकाच प्रतलातील नैक रेषीय बिंदू आहेत. AG आणि E पाहता, AG आणि E आहेत का एकाच प्रतलातील? आहेत आणि नैक रेषीय आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. ओके, आणि 4 दोन्ही प्रतले परस्परांशी समांतर असतात, हे चूक आहे. ओके, त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. सोबतच्या आकृतीत परस्पर विरुद्ध असणारे किरण कोणते आहेत ते ओळखायचे. ना परस्पर विरुद्ध किरण लक्षात घ्या. समजा इथे जर आपण लिहिलं P Q आणि R, त्या ठिकाणी लक्षात घ्या परस्पर विरुद्ध किरण QP याच्या विरुद्ध QR, म्हणजे परस्पर विरुद्ध किरण काय होतील, किरण QP, किरण QP आणि किरण QR हे परस्परांचे काय होतील, विरुद्ध किरण होतील. तर असं आपल्याला या आकृतीमधून शोधायचे. किरण OC, तर किरण म्हणजे सुरुवातीला लक्षात घ्या आरंभ बिंदू कसा असतो, किरण या ठिकाणी परस्परांच्या विरुद्ध, म्हणजे हा आरंभ बिंदू कसा असतो, त्यांचा सामायिक असतो, हे लक्षात घ्यायचं विरुद्ध किरणामध्ये. OC आणि किरण OA. आता OC पाहता, OC हा एक किरण दिला आपल्याला आणि दुसरा OA पाहता. हे असं होईल का परस्परांच्या विरुद्ध? नाही, म्हणजे ऑप्शन 1 उत्तर आपलं कॅन्सल असेल. OC आणि किरण OB, तर OC आणि OB असं पण होणार नाही, म्हणजे हा एक कॅन्सल. OA OD, तर OA OD होणार नाही. OB आणि OA, आता लक्षात घ्या OB आणि OA हा होईल ना, हा असा. ओके, तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं बरोबर असणार आहे. लक्षात आलं का तुम्हाला? OA हा एक किरण होईल, OB हा एक होईल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चित
होत नाही म्हणते या, नाही म्हणते, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, हे प्रतल निश्चितीचे ते गुणधर्म असतात. प्रतल निश्चितीचे गुणधर्म तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. प्रतल निश्चितीचे गुणधर्म तुम्ही लक्षात जर असतील तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन पाहिलं की लगेच येऊन जाईल. ओके. एक रेषीय तीन बिंदू याने प्रतल निश्चित एक रेषीय तीन बिंदू. ओके. त्यानंतर परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा, परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा. ओके. त्यानंतर एकाच बिंदूतून जाणाऱ्या दोन नैक रेषीय किरण, म्हणजे हे असे नैक रेषीय म्हणते, एक रेषीय म्हणल्यावर असे असतात. ओके. त्यानंतर तीन नैक रेषीय बिंदू, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आपल्याला काय विचारलंय, माहितीवरून प्रतल निश्चिती करता येत नाही, तर तीन बिंदू, एक रेषीय तीन बिंदू, याच्यामधून या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर याचं बरोबर असणार आहे. ओके. चला, तुम्ही काय करा, प्रतल निश्चितीचे गुणधर्म लक्षात घ्या किंवा वाचून घ्या या धड्याच्या सुरुवातीला. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 या स्वाध्यायामधला सर्वात शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न पाहण्या अगोदर जर कोणी तुमच्या ओळखीचे नवोदयची तयारी करत असतील तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ऍप आहे. या ऍप मध्ये नवोदयच्या मागील झालेल्या सर्व पेपरच्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. रेकॉर्डेड बॅच देखील उपलब्ध आहेत. जर तुम्हाला पुढील वर्षी NMMS याची जर तयारी करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यावर तुम्हाला सर्व सिलेबस फ्री मध्ये शिकवला जाईल आणि ऍप मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात येईल. ओके. तर आजच ऍप डाउनलोड करून घ्यायचा. चला आता वेळ न घालवता शेवटचा प्रश्न पाहूया. सोबतच्या आकृतीत एक इष्टिका चिठी दिली आहे. पुढीलपैकी किती गटातील बिंदू एकप्रतली आहेत? एकप्रतली आहेत म्हणजेच एकाच प्रतलातील आहेत असं आपल्याला या ठिकाणी आकृतीवरून निश्चित करायचे. पहिलं ऑप्शन पहा, DF. आता लक्षात घ्या, हे D आणि हा F ही तल्ला आहे. आता लक्षात घ्या, हे जी आकृती आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी, तर पहा तुम्हाला समजण्यासाठी, ही इष्टिकाची ती आपण तुमच्या समोर ठेवली आहे. तर पहा, हा समोरचा भाग झाला, हा या साईडचा, त्यानंतर हा पाठीमागचा. म्हणजे लक्षात घ्या, इष्टिकाची ती म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं काय की विटाचा आकार. म्हणजे पहा, याला किती पृष्ठ आहेत? 1, खालच्या बाजूला 2, या साईडला 3, या साईडला 4 असं. तर आपण हे असं निश्चित करू शकतो. कसे असतात ते एकदा परत सांगतो. हा वरील पृष्ठ 1, त्याच्या खालील तळाचा 1, 2, हा जो दिसतो समोरचा हा 3, हा पाठीमागचा 4, हा 1, 5 आणि हा 6. तर पहा, पहिलं ऑप्शन आहे DF. तर हे एक प्रतली आहेत का? तर D हा ह्या मागच्या पृष्ठभागामध्ये D येतो आणि F हा समोरच्याला येतो, म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. पुढे D, H, G आणि C. पहा आता D, H, G आणि C. पहा, D, H, G, C हा या ठिकाणी एकच प्रतलीय आहेत. ओके, म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे. पुढं A, B आणि C. तर पहा, A, B आणि हा C. तर पहा, A, B आणि C हे जे आहेत, तर आता इथं A आहे, हा B आहे आणि हा C आहे. आणि जर ही रेष अशी घेतली तर आपण हा D, म्हणजे हे पण काय आहेत? एकच प्रतलीय बिंदू आहेत. म्हणजे C ऑप्शन देखील आपला कसा आहे? बरोबर आहे. A, B, G आणि H. आता पहा, A, B, G आणि H. पहा आता, A, B हे पाठीमागच्या साईडच्या पृष्ठभागावर आहेत आणि H आणि G हे समोरच्या पृष्ठभागावर आहेत. म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल येईल. त्याचं उत्तर येणार आहे 2, ऑप्शन क्रमांक 2. ओके. चला, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.